हॅलो मित्रांनो, मी आदेश. आज सकाळी 7 वाजता मी फिरायला निघालो आहे शेताशिवारामध्ये. थोडं निसर्गाचा आनंद घ्यायचा म्हणून गुड्डू आणि मी फिरायला निघालो. हा पहिलाच ब्लॉग मी बनवत आहे, तरी तुम्ही बघा, सांगा मला कमेंटमध्ये कशा बोलताय. मी आणि गुड्डू मस्त फिरूया मी आता. आहे आमच्या गुड्डू, गावठी कुत्रा आमचं. हा गुड्डू लहान होता तेव्हा कोणाकडून तरी फिरताना आमच्या घरी आलं आणि आम्ही त्याला पोळी दिली होती. तेव्हापासून तो गेलाच नाही कुठे. आता त्याला 1 वर्ष झाले. मस्त मोठा झाला आहे तो कुत्रा, खूप प्रामाणिक आहे. आता आम्ही चाललो शेताकडे फिरायला. बघा, तो समोर समोर जाईल आणि आम्ही मागे मागे. मग तो थांबेल, आम्ही समोर निघालो की तो परत अजून समोर येईल. असं चालू राहणार. त्याला शेताशिवारात फिरायला मजा वाटते. खूप फिरायला आवडते त्याला. टुनुक 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 चाललंय. इकडे बघा, आम्ही आता शेताकडे वळलोय. तर बघतोय काय आहे समोर म्हणून. रस्ता शोधतोय, नाही मिळाली तर चलणार. इकडे मस्त उड्या मारतोय. तर शेतात सकाळी सकाळी लावे, तितीर वगैरे दिसतात. शेतातून सांभाळून जावे लागते. साप वगैरे पण असतात. हा बघा आमचा गुड्डू खूप सुंदर दिसतोय. मस्त उड्या मारतोय. गुड्डू चल. गुड्डू मोठे परत धावत येतोय. त्याला थोडंसं काहीतरी हालचाल वाटलं की तो बघत बसणार तिथं काय आहे म्हणून. सोबत कुत्रं असणं आणि फिरताना म्हणजे मजेशीर वाटतं. टाइमपासही होतं आपलं. बघा, जाताना काय दिसलं आम्हाला, एक खजुराचं झाड. तुम्हाला दाखवतो, तिथे खजूर लागलेली आहेत. ही नदी आहे आणि नदीजवळच हे झाड आहे खजुराचं. हे बघा, खूप भरलं आहे खजूर. याला तुम्ही खाऊ शकता. बघा, पूर्ण पिवळसर झालेलं आहे. या झाडापासून ताडी पण बनते. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी बनवतात. गुड्डू, ए गुड्डू, गुड्डू चल. वाटते गुड्डूला तहान लागलेली. चला चला, याला नदीकडे घेऊन जाऊया. इतकं धावत पडणार तर तहान तर लागेलच. तो रस्ता शोधतो घरी जाण्याची, पण आता मिळणार नाही त्याला. आधी समोरून फिरून येऊ, नंतर जाऊ घराकडे. येईल तो परत. आला गुड्डू. ए गुड्डू, याला मार्ग कळत नाही. पहिल्यांदाच इकडे आला. पाणी पाहिजे का? पाणी पाहिजे. पाणी बघा, इकडे नदी आहे. त्याला नदीकडे घेऊन जाऊ. तहान लागली असेल तर पाणी पिईल.
यायला तयार नाही आहे. येईल तो. समोर गेल्यावर तो मागे मागे येतोच. पाणी आहे इथे. मला ताण लागली काय त्याला? नाही, त्याला ताण नाही लागली. परत जायला बघत आहे. गुडू पाणी पे. अरे चाललं परत. चला थोडा समोर जाऊया. नंतर येताना जर ताण लागेल तर घेऊन येऊया त्याला. गुड्डू चल. बघा इकडे एक पक्षी दिसलाय, पानकोंबडी. तुम्हाला दिसते काय बघा? झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते पाण्यात राहणारे पक्षी आहे, पाण्यात डुबकी लावते. हे बघा काळी काळी दिसते ना तुम्हाला झाडावर, तीच आहे. हीच आहे पानकोंबडी म्हणतात किंवा पान कावडाही म्हणतात. आमच्या इकडे तर पानकोंबडीच म्हणतात. उडो चल. बघा आता परत चालू आहे आम्ही इथपासनं. हे बघा इथं हरियल पक्षी बसलेला आहे. हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियल. हा कधी जमिनीवर उतरत नाही असे म्हणतात. याला पाण्याची गरज पण नसते. हा फक्त फळं खातो आणि त्यातूनच जे रस असतं ते शोषून घेतो. त्यामुळे त्याला पाण्याची गरज पडत नाही. मी तर कधी याला जमिनीवर बसताना बघितलं नाही. कदाचित उन्हाळ्यात वगैरे बसत असेल. थोडं जवळून बघूया. हे बघा मस्त झाड दिसतंय त्याच्या साईडलाच, त्याच्या बाजूला ते पक्षी बसलेले आहेत. उजव्या बाजूला बघा. इथे आम्ही लहान होतो तेव्हा फिरायला यायचो नदीवर. इथे खूप सारी वाळू होती. आता तस्करांनी वाळू चोरून नेली आहे. काही वाळू वगैरे नाही. इकडे शेतही आहे बघा. लिंबाची फांदी घ्यायची आणि सकाळी दात घासून घ्यायचे. दात चांगले राहतात, चमकतात. हे बघा इकडे नदी होती पूर्ण. आताही आहे नदी पण पाणी कमी आहे. याला ताण लागली वाटते. चला इकडून वरून जाऊया शेतातून. चला समोर. याला धुरा म्हणतात. 2 शेताला डिवाइड करतो हा. याच्यावरून चालत आपण. चालताना काळजीपूर्वक चाला. इथे साप वगैरे पण असू शकतात. खूप सारे छिद्र आहेत इथे साप किंवा विंचू असे आणि दडून बसले असतात. हे बघा इथे छिद्र दिसलं. शेतात काहीतरी लावलेलं आहे त्यामुळे आपण दोऱ्यावरून चालतो. कारण शेतात ते काही नाही लावले. इकडून आपण जाऊया. हे बघा याला काहीतरी दिसलं वाटतं. काहीतरी तो शोधत असतो. आपण परत घराकडे चाललो.